पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। महाराष्ट्र दिनी नवापुरात विकासाचा नवा अध्याय। 1,83,00,000च्या रस्ते कामांना उत्साहात सुरुवात। नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ज्येष्ठ नेते भरत गावित यांचा विश्वासपूर्ण शब्द। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत नवापूर शहरात विकास कामांना गती देण्यात आली असून नवापूर नगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान विभागामार्फत शहरातील 2 महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। शहरातील वाहतूक सुलभ करण्यासह नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तब्बल 1,83,21,000 रुपयांच्या कामांना प्रारंभ झालाय। या अंतर्गत नॅशनल हायवे क्रमांक 6 ते नवापूर रेल्वे स्टेशन पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामासाठी 97,50,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तसेच महात्मा गांधी पुतळा ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलापर्यंत रस्ता तयार करण्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी 84,71,000 रुपये मंजूर करण्यात आले। या दोन्ही कामांमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, महिला बाल कल्याण उपसभापती मनीषा मावची, नगरसेविका भाग्यश्री गावित, शहराध्यक्ष मनोहर नगराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नगरसेवक धर्मेश पाटील, सीए वतन अग्रवाल, मनोहर गावित, शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, नवीन शहा, अल्तमस खाटिक, जैनू गावित, राजू आगडे, प्राध्यापक उमेश पाटील, इरफान कुरेशी, कृष्णा मावची यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भरत गावित यांनी शहराच्या विकासासाठी अशा कामांची गरज अधोरेखित करत नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले। कार्यक्रमानंतर भरत गावित यांनी रेल्वे स्टेशन परिसर तसेच महात्मा गांधी पुतळा परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी नागरिकांनी विशेषतः गटार संबंधित अडचणी मांडल्या असून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विकास कामांचा शुभारंभ झाल्याने नवापूर शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नवापूर नगरपालिका अंतर्गत रस्त्यांचं भूमिपूजन आपण करत आहोत आणि ज्या पद्धतीने आपण शहरवासियांना आश्वासन दिलं होतं, सांगितलं होतं की नवापूरमधले गटारी, पाणी, रस्ते आणि वीज या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपलं पॅनल, राष्ट्रवादी पक्षाचं पॅनल अजितदादा पवार गटाचं हे तत्पर आहे, हे सेवेसाठी आहे आणि ज्या पद्धतीने आश्वासनं दिली होती त्या पद्धतीने हे आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान विभाग यांच्या मार्फत नॅशनल हायवे 6 पासून तर नवापूर रेल्वे स्टेशनपर्यंत हा रस्ता आहे। जवळजवळ 97,50,000चा हा रस्ता आपण याच्यातनं मंजूर केलेला आहे आणि आज त्याचं विधिवत भूमिपूजन हे आमच्या समोर झालेलं आहे। या ठिकाणी स्थानिक ज्या ज्येष्ठ नगरसेविका, माजी नगरसेविका सौभाग्यवती शर्मा भाभीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती आणि सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ राकेशभाई, लखनभाई आणि या आमच्या माता भगिनी या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। रस्ता हा चांगल्या पद्धतीचा होईल, गुणवत्तेचा होईल, दर्जेदार होईल आणि या ठिकाणी ज्या ज्या अडचणी त्यांच्या होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून ही आपण सुरुवात केलेली आहे आणि मी जे संबंधित ठेकेदार जे आहेत त्या ठेकेदारांना सुद्धा माझी विनंती आहे की गुणवत्तापूर्ण हे काम झालं पाहिजे, दर्जेदार काम हे झालं पाहिजे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, सिमेंट कॉन्क्रीटवरती व्यवस्थितरित्या पाणी दिलं गेलं पाहिजे। कमीत कमी 15 ते 20 दिवसपर्यंत या रस्त्यावरनं जो तुम्ही कॉन्क्रीटचा रस्ता बनवणार
त्या रस्त्यावरनं 15 ते 20 दिवसपर्यंत वाहतूक न जाता त्या ठिकाणी पाण्याची तुम्ही व्यवस्था केली पाहिजे, पाणी शिंपडलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जी क्षमता आहे टिकण्याची ती जास्त काळ टिकणार आहे. म्हणून संबंधित ठेकेदारांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ग्रामस्थांना माझी विनंती आहे, या भागामधले राहणारे माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी यांना सुद्धा विनंती आहे की हा रस्ता आपण तुमच्या देखरेखीखाली होणार आहे, तर हा गुणवत्तेचा होईल, चांगल्या दर्जाचा होईल, चांगल्या प्रतीचा कसा होईल याच्यासाठी सुद्धा आपण लक्ष द्यावं. कारण जागरूक नागरिक या ठिकाणी रेल्वे स्टेशन भागातले आहेत आणि ते रस्ता व्यवस्थितरित्या करून घेतील असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. त्या निमित्ताने हा एक रस्ता झालेला आहे आणि दुसरा रस्ता हा जो आहे तो महात्मा गांधी पुतळा ते सार्वजनिक बांधकाम विभाग इथपर्यंतचा पुलापर्यंतचा तो रस्ता आहे आणि तो जवळजवळ 84,71,000पर्यंत त्या रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन स्थानिक नगरसेवकांनी आणि ग्रामस्थांनी केलेला आहे. तो सुद्धा दर्जेदार पद्धतीचे गुणवत्तापूर्ण रस्ता होईल असे हे दोघे मिळून जवळजवळ 1,83,00,000पर्यंतचे हे दोघी रस्ते आहेत आणि या रस्त्यांचं व्यवस्थितरित्या काम होईल अशी सुद्धा मी ठेकेदाराकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे सहकार्य नगरपालिकेसाठी आपण ग्रामस्थांनी केलं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. असाच प्रेम आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या एवढी विनंती करतो. नगराध्यक्ष जयंतदादा जाधव आणि उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे आणि सर्व सन्माननीय सभापती आणि नगरसेवकांच्या वतीने मी सगळ्यांचे या ठिकाणी आलेल्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार, छायाचित्रकार या बंधूंचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी.